हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर बघतो आहोत. त्याच्या पुढचा पार्ट आता आपल्याला बघायचा आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं होतं आपण? ॲडिटिव्ह नेचर बघितलं होतं, कंपॅरिझन बिटवीन मास अँड चार्जेस बघितलं होतं, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक्स हेही बघितलं होतं, सम एक्झाम्पल्स, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स कशावर डिपेंड असतं, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनवर डिपेंड असतं हे बघितलं होतं. ओके, आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ड्युरिंग द चार्जिंग प्रोसेस द इंटग्रल नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स कॅन बी transferred from one body to the other body. This is known as the quantization of charge. म्हणजे काय होतं, जेव्हा फ्रिक्शन होतं किंवा दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ चार्जेस होतात. त्यांच्यातले चार्जेस जे आहे ते ट्रान्सफर केले जातात एकमेकांवर, आणि मग तिथे त्या प्रोसेसला काय म्हणू शकतो आपण? क्वांटायझेशन ऑफ चार्जेस. ओके, ऑर डिस्क्रिप्ट नेचर ऑफ द चार्ज किंवा डिस्क्रिप्ट नेचर ऑफ द चार्ज सुद्धा म्हणू शकतो. आता कन्झर्वेशन ऑफ चार्ज आपल्याला बघायचं आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला माहिती आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. तसंच कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, इन एनी गिवन फिजिकल प्रोसेस charge may get transferred from one part of the system to the another, but the total charge in a system remains constant. म्हणजे काय, एखादी जर सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये चार्जेस इकडले तिकडे होऊ शकतात, म्हणजे या पार्टपासून त्या पार्टकडे जाऊ शकतात, बट टोटल नंबर ऑफ चार्जेस जे आहेत ते कॉन्स्टंटच असतील. ओके, म्हणजे कुठलेही चार्जेस त्या सिस्टीमच्या बाहेर जाणार नाहीत आणि बाहेरचे चार्जेस सिस्टीमच्या आतमध्ये येणार नाही. दॅट इज द कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. त्याला काय म्हणायचं? कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणायचं. याचंच दुसरं स्टेटमेंट आपल्याजवळ आहे. फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम टोटल चार्ज कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे काय, आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, ज्यातनं चार्जेस आतले बाहेर किंवा बाहेरच्या आत होत नाही. इन केस ऑफ द हीट आयसोलेटेड केव्हा म्हणू शकतो आपण? जेव्हा हीट आतमधली बाहेर आणि बाहेरची आतमध्ये जात नाही. जसं की फॉर एक्झाम्पल थर्मास. ओके, थर्मासमध्ये भरलेला चहा जो आहे तो ऑलवेज गरमच असतो, म्हणजे बऱ्याच वेळ गरम राहतो, तो एनर्जी काही लॉस करत नाही. ओके, तसंच आता हे जे आयसोलेशन आहे ते चार्जेसच्या स्वरूपात आहे. सो फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम टोटल चार्ज कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. फोर्स बिटवीन द चार्जेस, लाईक चार्जेस रिपेल इच अदर अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. हे आपल्याला माहिती आहे, जर चार्जेस सेम असतील तर ते दोघं जण काय करतील? एकमेकांना रिपेल करतील. पॉझिटिव्ह जर असेल तर ते एकमेकांना रिप्लाय करतील, निगेटिव्ह जर असेल तर ते एकमेकांना रिपेल करतील. बरं, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह जर असेल तर काय होतं? ते दोघांना अट्रॅक्ट करतात. मग ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ रिपल्शन, हे काय फोर्सेसचे टाईप्स आहे. म्हणून आपण फोर्स बिटवीन चार्जेसमध्ये लिहिलं, लाईक चार्जेस रिपेल इच अदर अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. ओके, कुलम्सचा लॉ. आता कुलमनी आपल्याला एक लॉ दिला होता. तो कुलमचा लॉ काय सांगतो? तो कुलमचा लॉ तुम्हाला स्केलर फॉर्म आणि व्हेक्टर फॉर्म या दोन फॉर्म्समध्ये आहे अभ्यासाला. आता आपण बघू कुलमचा लॉ काय सांगतो. कुलमचा लॉ सांगतो, द इलेक्ट्रिक इंटरॅक्शन बिटवीन द टू चार्ज बॉडीज कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ द फोर्स दे एक्झर्ट ऑन इच अदर. ओके, दोन बॉडीज ज्या आहेत त्या एकमेकांवर फोर्स कसा ॲक्ट करत आहे त्याच्यावर इलेक्ट्रिक इंटरॅक्शन डिपेंड असतं. आता फोर्सेस आपण वरतीच बघितले, एक तर अट्रॅक्टिव्ह असतात किंवा रिपल्सिव्ह असतात. कुलम्स गेव द लॉ फॉर दॅट. कुलमने त्याच्यासाठी एक लॉ दिला. तो लॉ काय होता? कुलम्स लॉ इज फंडामेंटल लॉ गव्हर्निंग इंटरॅक्शन बिटवीन द चार्ज ॲट रेस्ट. म्हणजे काय सांगितलं होतं त्यांनी? जर चार्जेस रेस्टमध्ये असतील तर हा लॉ त्याला लागू पडतो. आता स्केलर फॉर्म ऑफ कुलम्स लॉ, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कुलमचा लॉ जो आहे तो दोन टाईप्समध्ये असतो. एक स्केलर फॉर्ममध्ये पण आहे आणि एक वेक्टर फॉर्ममध्ये पण आहे. आता सध्या आपण स्केलर फॉर्ममध्ये बघू. स्केलर फॉर्ममधल्याचं स्टेटमेंट काय आहे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द 2 पॉईंट चार्जेस ॲट रेस्ट इन अ directly proportional to the product of the magnitude of charges and inversely proportional to the square of distance between them. Okay, just like Newtonचा law. Okay, मग काय म्हणू शकतो याला? F is directly proportional to Q1 Q2 and inversely proportional to the square of distance between them. त्या दोघांच्या मधातलं डिस्टन्स किती आहे? स्मॉल आहे आणि त्याचा केला आपण स्क्वेअर. ओके, सो त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन कसं असणार आहे? Q1 Q2 चार्जेस जे आहे त्या मॅग्नेट्यूड, त्याचं मॅग्नेट्यूड आणि मॅग्नेट्यूडला डिरेक्टली प्रोपोर्शनल, आणि ज्या दोघांमध्ये त्या दोन चार्जेसमधलं डिस्टन्स आहे त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. दस द फोर्स ॲक्ट अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस.
त्या चार्जेसवर ॲक्ट होणारा फोर्स घेऊ शकतो आपण. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन फोर्स, वेअर F इज अ फोर्स, Q1 अँड Q2 आर द पॉईंट चार्जेस, आणि R is the distance between the charge. Okay, small r is the distance between the charge. Therefore F is equal to K Q1 Q2 upon R चा स्क्वेअर. आता इथे काय केलं मी, डिरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढून टाकलं आणि इज इक्वल टूचं साईन टाकलं. सो इज इक्वल टूचं साईन जर आपल्याला टाकायचं असेल तर आपण काय करतो, तिथे एक कॉन्स्टंट देतो जो मी इथे दिलेला आहे. F इज इक्वल टू K Q1 Q2 इंटू R चा स्क्वेअर, वेअर K इज कॉन्स्टंट. द फोर्स बिटवीन द टू चार्जेस विल बी अट्रॅक्टिव्ह इफ दे आर अनलाईक. द फोर्स विल बी रिपल्सिव्ह इफ द चार्जेस आर सिमिलर. जसं आपण आत्ताच बघितलं होतं, जर दोन चार्जेस अनलाईक असतील तर ते काय असणार आहे, दोघं एकमेकांना अट्रॅक्टिव्ह असणार आहेत. आणि जर दोन चार्जेस रिपल्सिव्ह असतील तर ते काय असणार आहे, एकमेकांना, म्हणजे ते जर सेम चार्जेस असतील किंवा सिमिलर चार्जेस असतील तर ते एकमेकांना रिपल्सिव्ह असणार आहेत. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक्स डिपेंड्स अपॉन द न्यूट्रॉन, प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर ॲडिटिव्ह नेचर, कंपॅरिझन ऑफ द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द चार्जेस विथ द मास. त्याच्यानंतर कन्झर्वेशन ऑफ चार्ज. त्याच्यानंतर फोर्स बिटवीन द चार्जेस, अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह. त्यानंतर कुलम्बचा लॉ. कुलम्बच्या लॉचं जे आहे ते आपण स्केलर फॉर्ममध्ये स्टेटमेंट बघितलं. ओके, क्लिअर.